फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी दालनापुढे मोठी गर्दी सध्या जमल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी दालनापुढे मोठी गर्दी सध्या जमलेली आहे। खरं राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येतोय। भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा राज्यभर जल्लोष करण्यात येतोय। सध्याची आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठीची ही गर्दी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पुष्पगुच्छ घेऊन अनेक जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी ही मोठी गर्दी आपण देवेंद्र फडणवीस यांच्या दालनापुढे पाहू शकतोय। तर आपण पाहिलं खरं तर कॅबिनेटची बैठक या ठिकाणी सुरू आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या दालनापुढची ही गर्दी सध्या आपण पाहू शकतोय। देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी ही मोठी गर्दी सध्या जमली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, सध्या आपण ही गर्दी पाहू शकतो। देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी ही गर्दी सध्या जमली आहे। अर्थात आपण बघतो तर पोलिसांचा मोठा पोस्टपाटा इकडे तैनात करण्यात आलाय, पण एकंदर सगळीच लोक जी आहेत म्हणजे ऑफिसर्स असतील मंत्रालयाची, ही सगळेच लोक त्यांना भेटायला आले। जे ऑफिसर्स आहेत ते सगळेच लोक भेटायला देवेंद्र फडणवीस यांना आलेत आणि या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या तर मोठी गर्दी आता इथं सुद्धा पाहायला मिळत आहे। आपण एकंदर पाहायला गेलं तर सगळे मंत्रालयाचे ऑफिशियल्स आहेत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी इथे आले आणि त्यांची गर्दी आता मोठ्या प्रमाणात झालेली आहे। शुभेच्छाला सगळीच लोक जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनमध्ये जात आहेत। बहुधा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे आपण बघतो पुष्पगुच्छ घेऊन आणि चित्र पाहायला मिळत आहे। हो श्रेयस, बैठक नेमकी कधीपासून सुरू आहे? कधीपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन उपमुख्यमंत्री बाहेर येतील? पत्रकार परिषद होईल। देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदेकडे निघाले आहेत आणि ते आपण देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेकडे गेले, त्यामुळे तिघांची पत्रकार परिषद आता होऊ शकते। हो, सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। सध्या जी बैठक होती कॅबिनेट मंत्रिमंडळाची ती संपलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू आहेत त्या ठिकाणी निघाल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेरची ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर खरं तर राज्यभरात जल्लोष पाहायला मिळतोय। भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ढोल ताशाच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा केला आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दालनापुढची ही गर्दी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। बैठक सध्या संपलेली आहे। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडेल। नव्या सरकारची ही पहिलीच पत्रकार परिषद असेल। या पत्रकार परिषदेतून हे तीनही नेते नेमकं काय बोलतात, काय मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दालनापुढे मोठी गर्दी जमलेली आहे।